वांग्याच्या फोडीची सरबत अशी आमटी बनवूया. त्यासाठी वांगं बारीक चिरून धुवून घेतले. तर साहित्य लागणारे वांग्याच्या फोडी, बारीक चिरलेला कांदा, आलं लसूण खोबऱ्याची पेस्ट, मसाला डब्यातले साहित्य, शेंगाचं कूट, तेल लागणार. गॅस चालू करून तवा ठेवल्याचा तेल होते. तेल गरम की मोहरी जिरे टाकून बारीक चिरलेला कांदा टाकला. कांदा तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा. नंतर आलं लसूण खोबरं कोथिंबीरची पेस्ट टाकूया. लाल तिखट, काळं तिखट, मीठ, हळद, शेंगाचं कूट टाकूया. सगळं चवीपुरतं टाकायचं. नाही तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं. नंतर वांग्याच्या चिरलेल्या फोडी त्यात टाकूया. नंतर तेलामध्ये चांगलं परतून थोडं एका ठिकाणी गोळा करायचं. झाकून ठेवायचं. वरती गरम पाणी ठेवायचं. नंतर गरम पाणी काढायचं. ताट काढायचं. नंतर परतून घ्यायचं. चांगलं हलवून घ्यायचं. त्याच्याकडे गरम पाणी ओतायचं. तर वाफले मग वांगं मग लवकर शिजले जाते. उकळी आली आमट्याला की बारीक मंदाचेवर शिजायला ठेवायचं. बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायचं. गरम मसाला टाकायचा. तर मस्त अशी वांग्याची आमटी तयार झाली. आता आपण वांगं शिजले का बघूया. तर मस्त असं वांगं शिजले. वाफले मग लवकर वांगं शिजले जाते. गॅस बंद करूया. आता तव्यात केलेली ही वांग्याची आमटी खायला एकदम मस्त लागते. आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.